करिअर, व्यवसायात प्रगती, आर्थिक लाभाच्या संधी. मेष राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, 11 मे नंतर तुमचं आयुष्य अचानकपणे बदलणार आहे. तुमच्यात एक आग आहे. कधी कधी असं वाटतं का की हे आग तुमचं नुकसान करते? तुम्ही योग्य दिशेने धावत असता की फक्त धावत असता? मे 2026 हा महिना तुम्हाला वेग देईल, दिशा दाखवेल आणि यश प्राप्त करण्याची संधी देखील देईल. आणि हो, आज शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या. मेष राशी म्हणजे सुरुवात. जिथे इतर लोक घाबरतात तिथे तुम्ही पुढे जाता. मे 2026 हा महिना तुम्हाला सांगत आहे, तुमच्यातील ऊर्जा जर योग्य दिशेला वळवली तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. नेतृत्व तुमच्या रक्तात असतं, धाडस तुम्हाला माहिती आहे. हार मानणं तुम्हाला जमतच नाही. आता फक्त दिशा ठरवायची आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण मे 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आजच्या भागात मेष राशीसाठी हा महिना कसा असेल यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसंच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात रविदेव तुमच्या राशीत उच्चीचे विराजमान आहेत. तुमच्यातील नेतृत्व आणि दातृत्व या काळात उंचीवर येईल. तुमचे राशी स्वामी 11 मे पर्यंत व्ययस्थानात विराजमान आहेत. मात्र त्यानंतर ते राशीत प्रवेश करतील. हा एक मोठा टर्निंग पॉईंट असेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल, व्यक्तिमत्व अधिक आकर्षित होईल, निर्णय क्षमता वाढेल. 11 मे ते 15 मे हे 5 दिवस तुमच्या आयुष्यात कर्तृत्वाची उंची गाठली जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राशी स्वामीची चतुर्थ, सप्तम आणि अष्टम स्थानावर दृष्टी असेल. राशी स्वामीच्या या दृष्टीने तुमची पत्रिका प्रबळ होणार आहे. केवळ आपल्या रागावर नियंत्रण ठेवा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने मेष राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. या काळात तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. धनेश शुक्रदेव धनस्थानात विराजमान होतील, जी अत्यंत शुभ बाब मानली जाते. कुटुंब वृद्धीचे योग आहेत. आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. 14 रोजी तुमच्यासाठी एक मोठा शुभयोग निर्माण होत आहे. तो म्हणजे धनेश धनाच्या धनस्थानात जाणार आहे. भावात भाव नियमानुसार ते पत्रिकेतील दोन्ही स्थानं बळकट करणार आहे. यावेळी तृतीय स्थानात गुरु शुक्र युती असेल, म्हणजे धनेश आणि भाग्येश यांची युती असेल, ज्यामुळे मोठा धनलाभ, सुखसोयी, कुटुंबात आनंद असे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने तुमच्या तृतीय स्थानात गुरुदेव विराजमान आहेत. तेथून त्यांची दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर पडत आहे. ही शुभ बाब असली तरी परिश्रमाला पर्याय नाही. योग्य परिश्रम करा, योग्य दिशेने करा, नैतिकता सांभाळून करा. तुमच्यामुळे नुकसान होऊ नये याची काळजी घ्या. यश हे तुमचंच असेल ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने हा एक सामान्य कालखंड आहे. यामुळे या काळात खूप मोठे बदल घडणार नाही. या काळात तुम्ही स्थैर्य राखायला हवं, आईच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. ते तुमच्यासाठी योग्य देखील राहणार आहे. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने महिन्यातील पहिला पंधरवडा तुमच्यासाठी अत्यंत विशेष असणार आहे. या काळात तुम्हाला प्रचंड मोठं यश प्राप्त होणार आहे. तुमचा आत्मविश्वास देखील उंचीवर असेल. दुसऱ्या पंधरवड्यात परिश्रम आवश्यक असतील, मात्र त्यासोबत यश देखील असेल. प्रेमात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे, म्हणून संवादातील कटुता टाळा. लक्षात ठेवा, तुमची भाषा तुमचं नातं समृद्ध करत असते. संतती चांगलं कार्य करेल, मात्र तुम्ही त्यांच्याविषयी गैरसमज निर्माण करून घ्याल. आयोजित विवाहाच्या दृष्टीने हा काळ उत्तम म्हणता येईल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल. या काळाचा सदुपयोग करा. आता तुमच्यासाठी एक प्रश्न. आपला राग नियंत्रणात ठेवणं या महिन्यात तुम्हाला विशेष कठीण जात आहे का?
तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने वचन, पोट किंवा नसांशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने स्वतःची योग्य ती काळजी घ्या. स्पर्धेत जास्त विचारांमुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. एक बाब प्रामुख्याने लक्षात घ्या की स्पर्धेत स्पर्धकांवर नव्हे तर स्वतःवर लक्ष द्या. यश तुमचंच असेल. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने जे मेष जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी महिना लाभदायक म्हणता येईल. नोकरीत यश, नवीन जॉबच्या संधी, आर्थिक लाभ तुम्हाला प्राप्त होतील. व्यवसायात देखील यशाचे शुभयोग आहेत. नवीन डील घडून येईल. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा काळ तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल. या काळाचा सदुपयोग करा. महाभारतातील अर्जुन उत्कृष्ट योद्धा होता, पण असा देखील एक क्षण आला की जेव्हा तो गोंधळला. भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले की तुझं लक्ष केवळ एका लक्ष्यावर ठेव. मेष राशीच्या जातकांसाठी या महिन्यात हाच संदेश आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्ही आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. आपली मानसिक शांतता सांभाळावी, कुटुंबाला आधार द्यावा. महिला वर्गाच्या दृष्टीने या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. निर्णय क्षमता देखील वाढेल. स्वतःसाठी उभं राहण्याची ताकद तुमच्यात निर्माण होईल. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्य अधिपती गुरुदेवांची दृष्टी भाग्यस्थानावर आहे, लाभस्थानावर आहे आणि राशीवर देखील आहे. या तीनही गोष्टी एकत्र झाल्यामुळे ते प्रबळ झालेले आहेत, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. तसंच 11 मे रोजी तुमचे राशी स्वामी राशीत येणार आहे, जो तुमच्यासाठी अत्यंत मोठा टर्निंग पॉईंट ठरेल. पंचमेश सोबत त्यांची युती होणार आहे. तिथे पंचमेश उच्चीचे असतील. अशा अनेक शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे. त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील. या काळाचा सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे कर्मेश आहेत. शनिदेव या काळात तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहे. तुमच्यासाठी 7.5चा हा पहिला टप्पा सुरू आहे. या काळात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्माची परीक्षा होईल. घरापासून सातत्याने लांब राहावं लागेल. त्यामुळे उपाय तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आग नियंत्रणात असेल तर ती अन्न शिजवते, पण ती जर नियंत्रणात नसेल तर सर्व काही जळू शकतं. मेष राशी आग आहे. तिच्यावर नियंत्रण ठेवलं तर यश प्राप्त होतं, हे लक्षात घ्या. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या लाभस्थानात राहू ग्रह विराजमान आहे, जे अत्यंत लाभदायक बाब म्हणता येईल. कारण लाभस्थानातील राहू अचानक धनलाभ देतो, इच्छापूर्ती घडवून आणतो. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने मंगळ आणि शनी यांची युती व्ययस्थानात आहे. त्यामुळे अचानक संकट, खर्च, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दक्ष रहा, शांत रहा, योग्य नियोजन करा, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. तो तुमच्यासाठी उपाय ठरेल. मेष जातकांसाठी एक प्रश्न. तुमच्यासाठी सगळ्यात मोठी संधी कोणती? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. या महिन्यापासून आपण तुमचा स्कोअर पाहणार आहोत की विशेषतः तुमच्यासाठी हा महिना पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये 10 पैकी किती गुण तुम्हाला मिळत आहेत ते बघूया. पैशांच्या बाबतीत मेष राशीसाठी हा महिना खूप चांगला आहे. विशेषतः 14 मे नंतर जी गुरु शुक्राची युती होणार आहे ती तुम्हाला मोठा धनलाभ देईल. नवीन उत्पन्न, आर्थिक वाढ, बचत होईल. परंतु एक वॉर्निंग तुम्हाला देण्यात येत आहे. व्ययस्थानात मंगळ शनी विराजमान असल्यामुळे अचानक खर्च निर्माण होऊ शकतात. त्यामुळे 10 पैकी 10 नव्हे तर 8 गुण तुम्हाला पैशांच्या बाबतीत देता येतील. प्रेमाच्या बाबतीत थोडं सांभाळून राहावं लागेल. पहिला पंधरवाडा ठीक आहे. नंतर गैरसमज, कम्युनिकेशन गॅप, भाषा कठोर झाली तर नातं खराब होण्याची शक्यता राहील. म्हणून 10 पैकी 6 एवढा स्कोअर प्राप्त होईल. करिअरच्या बाबतीत सांगायचं झाल्यास हा महिना तुमच्यासाठी भन्नाट आहे. नोकरीत नवीन संधी, पदोन्नतीच्या संधी, व्यवसायात वाढ घडून येईल. सगळ्यात मोठी बाब म्हणजे 11 मे नंतर राशी स्वामी राशीत येणार आहे. त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे.
म्हणून 10 पैकी 9 म्हणजे ऑलमोस्ट परफेक्ट स्कोअर तुम्हाला देण्यात येत आहे. अर्थात मेष राशीसाठी या महिन्यात पैसा आणि करिअर प्रबळ राहणार आहे. प्रेम आणि इमोशन तुम्हाला सांभाळावे लागतील. योग्य बॅलन्स ठेवलं तर हा महिना तुम्हाला पुढे घेऊन जाईल. प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं आणि हे सर्व चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने या महिन्यात मेष जातकांसाठी 7, 16 आणि 25 हे दिवस शुभ आहेत. महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 5, 14, 22 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही मंगळवारी हनुमानाची पूजा करायला हवी. शनिवारी गरजवंतांना मदत करायला हवी. तसंच ओम हनुमंते नमः या मंत्राचा 11, 21 किंवा 108 वेळा जप करा. या सर्व उपायांचे अत्यंत शुभ परिणाम होतील. तसंच मेष राशीसाठी लॅपिज लाजुली हे ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. चिडचिड, उतावळेपणा, अपघात, निर्णय चुकणं अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट अत्यंत लाभदायक राहील. हे तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचे असल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून ते तुम्ही मागवू शकता. ब्रेसलेटसोबत धारण कसं करायचं याचा शास्त्रोक्त विधी ॲक्टिवेशन कार्ड देत असतो. त्या कार्डवर ब्रेसलेट ठेवून त्याला तुम्ही ॲक्टिव्ह केलं तर त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होतो. सिद्ध केलेलं हे ब्रेसलेट ॲक्टिवेशनने तुम्हाला फळ द्यायला लागतं आणि हो, सोबतच डिस्काउंटसाठी कुपन कोड देखील असतो. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपण बुकिंग करू शकता. मेष राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्ही जग बदलू शकतात, परंतु तिच्यावर नियंत्रण मिळवणं, तिला योग्य दिशेने वळवणं आवश्यक आहे. हे चॅनल केवळ भविष्य सांगत नाही, तर तुमच्या आयुष्याला दिशा देतं. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.